आपले मराठी कलाकार जे फक्त अभिनय चांगला करत नाही तर ते चांगले चित्रपट देखील बनवू शकतात। हो, आज आपण पाहणार आहोत असेच मराठी कलाकार ज्यांनी मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, जे कळल्यानंतर आपल्याला सुखद धक्का बसेल, जसं मलाही बसला होता। नंबर 1 क्रांती रेडेकर, जिने आपल्या अभिनयातून आणि नृत्यातून अनेक रसिक प्रेक्षकांना घायाळ केलं। तिने असा चित्रपट बनवला जो प्रत्येक प्रियकरांच्या गळ्यातलं ताईत होऊन बसला, विशेष करून त्यातलं गाणं। तो चित्रपट म्हणजे काकण। आकाशी चंद्र रेडेकर यांनीच दिग्दर्शित केला आहे। सचिन पिळगावकर 90च्या दशकात गाजलेल्या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी काम केले आहे। तसेच त्यांनी त्यातील काही चित्रपट स्वतः दिग्दर्शित केले आहेत। ते चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनी, आमच्या सारखे आम्हीच, नवरा माझा नवसाचा। अंकुश चौधरी यांनी साडेमाडे 3, नो एंट्री, पुढे धोका आहे हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे। पुढे तो नट आहे ज्यांनी बरेच हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट देखील हिट झाला, रितेश देशमुख। रितेश देशमुख यांनी वेड हा चित्रपट बनवला, सगळ्यांना वेड लावलं। शेवटचा दिग्दर्शक आणि अभिनेता ज्यांनी आपलं बालपण चांगल्या चित्रपटांनी भरलं ते म्हणजे महेश कोठारे। महेश कोठारे यांनी धडाकेबाज, झपाटलेला, थरथराट, माझा चकुला, चिमणी पाखरं अशी अजरामर चित्रपट बनवली। अशाच मनोरंजक गोष्टींसाठी दैनिक बोंबाबोंबला आत्ताच फॉलो करा।